Standard 7th Subject General Science Unit 2 Plants Structure and Function. Students, in previous video we saw about the stem. That are the parts of stem. In previous video we saw about the parts of stem. So stem has different parts. For example, see here, see the part of stems are different. So the part where the leaf grows, that part is called as a node. Node, here one another node. The part between or the distance between two nodes, so that is called as a internode. इथे बघा हा इंटरनोडचा पार्ट आहे. So this one is a internode, this one is a nodes. Then leaf here, this one is a growing bud, so it is called as a bud. So these are the different parts of stem we studied in previous video. Now today we are going to study about the leaf, different parts of leaf. See here, leaf. The leaves grow from the nodes. आता आपण पाहिलं की लीफ कशापासून त्याची ग्रोथ होते, नोड पासून काय होते, लीफची ग्रोथ होते. सो लीफ ग्रोज फ्रॉम द नोड ऑन द स्टेम. स्टेमवर नोडच्या पार्ट पासून काय होते, लीफची ग्रोथ होते. सो सी हियर ऑन नोड्स, नोड्स पासून काय होते, याची ग्रोथ होते. सो लीव्ज आर जनरली थिन, फ्लॅट अँड ग्रीन इन कलर. आता लीफ जे आहे तर ते काय जनरली लीव्ज कसे आहेत बघा, जनरली दीज आर थिन वन, म्हणजे पातळ आहेत, फ्लॅट आहेत, चपटे आहेत आणि कसे आहेत, जनरली ग्रीन इन कलर. कलर कसा आहे त्यांचा, ग्रीन आहे, ग्रीन इन कलर. सो द ब्रॉड स्प्रेड आउट द पार्ट ऑफ द लीफ, दॅट इज कॉल्ड ॲज अ लीफ ब्लेड. आता आपण या लीफचे डिफरंट पार्ट्स पाहूया. पार्ट्स ऑफ लीफ कोणकोणते आहेत ते पाहूया. डिफरंट पार्ट्स ऑफ लीफ, वन बाय वन आपण पाहूया हे कुठले कुठले पार्ट्स असतात लीफमध्ये. सो लीफ, हियर सी, लीफ हॅज अ ब्रॉड, हियर सी, ब्रॉड स्प्रेड आउट पार्ट ऑफ द लीफ, दॅट इज कॉल्ड एज अ लीफ ब्लेड. म्हणजे हा सगळा पूर्ण पसरट जो पार्ट आहे लीफचा, लीफचा हा सगळा पूर्ण पसरट जो पार्ट आहे, सो दॅट इज कॉल्ड एज अ लीफ ब्लेड. दॅट वन इज कॉल्ड एज लीफ ब्लेड. दॅट इज वन इज अ लीफ ब्लेड, और इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ लॅमिना और लीफ लॅमिना. म्हणजे हा सगळा पूर्ण जो पसरट पार्ट आहे लीफचा तो काय आहे, लीफ लॅमिनाचा पार्ट किंवा लीफ ब्लेड. नाव इट्स एज इज कॉल्ड एज अ लीफ मार्जिन. एज, एज म्हणजे कडा. या लीफच्या ज्या कडा आहेत, कडेचा जो भाग आहे, सो दॅट इज कॉल्ड एज अ लीफ मार्जिन. त्या कडेच्या भागाला काय म्हटलं जातं, दॅट इज कॉल्ड एज लीफ मार्जिन. आलं लक्षात, कडा, एज. एज म्हणजे काय, कडेचा जो भाग आहे, कडा त्याच्या, सो इट इज कॉल्ड एज अ लीफ मार्जिन असं याला म्हटलं जातं. हा कडेचा जो पार्ट आहे तर तो काय आहे, लीफ मार्जिनचा पार्ट आहे. सो लीफ मार्जिन मे बी एंटायर और दॅट इज अ डेंटेड और लोब्ड. आता याच्यामध्ये बघा, लीफ मार्जिनचा पार्ट आहे तर तो कसा असू शकतो, एंटायर असू शकतो. कसा आहे हे, एंटायर. एंटायर म्हणजे पूर्ण, कुठल्याही प्रकारची खाच नसणारा असा पूर्ण काय आहे, एंटायर आहे. इथं कुठल्याही काचा इथं दिसत नाही. किंवा कसं असतं बघा, डेंटेड असतं. डेंटेड कसे आहे, डेंटेड. डेंटेड म्हणजे कसे बघा, ज्याला काय असतात, खाचा असतात छोट्या छोट्या, त्या लीफ मार्जिनला बघा. आता हे लीफ जे मार्जिन आहे तर त्याला काय आहे,
हे लीफ मार्जिन पूर्ण एंटायर आहे का, दिसतं का, नाही. तर याला काय आहे, खाचा, छोट्या छोट्या काय आहे, खाचा आहे. हां, हे काय झालं, हे एंटायर लीफ नाही, तर याला काय आहे, खाचा आहे. हे काय आहे, डेंटेड. हे लीफ कसलं आहे, डेंटेड. किंवा कसं असतं बघा, लोब्ड असतं. लोब्स असतात वेगळे, काय असतं त्याला, लोब असतात. जसं हे लीफ बघा. सो याच्यामध्ये काय येतं, हे पूर्ण एक लीफ आहे, पण ह्याला काय आहेत, वेगळे लोब्स दिसतात. याच्यामध्ये काय आहेत, वेगवेगळे लोब्ड. म्हणून हे ह्या टाईपचं जे लीफ आहे तर ते काय आहे, लोब्ड आहे. याच्यामध्ये पार्ट्स, डिफरंट पार्ट्स आपल्याला दिसतात. म्हणजे जे लीफ मार्जिन आहे लीफचं, तर ते आपल्याला डिफरंट टाईप्समध्ये दिसतं. हे काय आहे, लोब्ड, हे डेंटेड आहे, आणि हे जे लीफ आहे तर ते काय आहे, एंटायर लीफ आहे. लोब असणारं, एंटायर असणारं काय आहे, लीफ आहे. सो दिस वन इज अ लीफ मार्जिन. नाउ नेक्स्ट सी द टिप ऑफ द लीफ इज कॉल्ड एज अ लीफ अपेक्स. टोकाचा जो भाग आहे, लीफ अपेक्स, दॅट इज कॉल्ड एज अ लीफ अपेक्स. म्हणजे जे टोक आहे याचं, लीफचं जे काय आहे टोक, सो दॅट इज कॉल्ड एज अ लीफ अपेक्स. दॅट वन इज अ लीफ अपेक्स. इट मे बी टॅपरिंग, पॉइंटेड ऑर राउंडेड. आता याच्यामध्ये काही काही वेळेस हे काय असतं, टॅपरिंग असतं, म्हणजे निमुळतं होत गेलेलं असतं, पूर्ण निमुळतं होत गेलेलं. जसं तुम्ही बनियन लीफ बघितलं असेल, पिंपळाचं पान वगैरे, पीपल प्लांट लीफ बघितलं असेल पिंपळाच्या पानामध्ये, तर ते कसं होत गेलं असतं, एकदम टॅपरिंग असं होत गेलं असतं. काही वेळेस ते काय असतं, पॉइंटेड असू शकतं, म्हणजे पूर्णपणे टोकदार असू शकतं. किंवा काही वेळेस पूर्ण काय होतं, राऊंडसुद्धा असू शकतं, म्हणजे गोलाकार असं असू शकतं. अशा प्रकारे काय असतं, याच्यामध्ये पूर्ण गोलाकार पण हे लीफ असू शकतं. असे याच्यामध्ये काय असतं, लीफ अपेक्स जे आहे कसं असू शकतं बघा, पॉइंटेड असू शकतं, किंवा हे टॅपरिंग असू शकतं, किंवा कसं असू शकतं, राऊंडेड पण असू शकतं. राऊंडेड म्हणजे गोलाकार असू शकतं. नाउ सी द लीफ ऑफ सम प्लांट्स हॅव अ स्टॉक, दॅट इज कॉल्ड ॲज अ लीफ पेटिओल. आता बघा, लीफ जे असतात, तर हे लीफ घेतलं तर लीफला काय आहे, स्टॉक आहे, म्हणजे देठ आहे. या लीफला काय आहे, देठ आहे. सो दॅट पार्ट इज कॉल्ड एज अ पेटिओल. त्या पार्टला काय म्हटलं जातं, पेटिओल. दॅट पार्ट ऑफ लीफ इज कॉल्ड एज पेटिओल. लीव्ज ऑफ सम प्लांट्स डू नॉट हॅव पेटिओल. आता प्रत्येक लीफला पेटिओलचा पार्ट असेलच असं नाही. काही जे प्लांट्स आहेत दे डू नॉट हॅव पेटिओल, म्हणजे त्याला स्टॉकचा पार्ट म्हणजे देठाचा पार्ट नसतो. सो द पोर्शन ऑफ द लीफ दॅट इज अटॅच्ड टू द स्टेम दॅट इज कॉल्ड एज अ लीफ बेस. आता इथं पहा, हे जो लीफचा पार्ट आहे, तर तो स्टेमला ज्या ठिकाणी अटॅच्ड झालेला आहे, ज्या ठिकाणी काय झालं आहे, अटॅच्ड झालेला आहे, तर तो जो पार्ट आहे, दॅट पोर्शन, द पोर्शन ऑफ द लीफ वेअर दॅट लीफ पोर्शन ऑन द स्टेम वेअर द लीफ इज गेट अटॅच्ड टू धिस स्टेम, दॅट पार्ट इज कॉल्ड ॲज अ लीफ बेस. त्या पार्टला काय म्हटलं बघा, लीफ बेस म्हटलेलं आहे. सो दॅट वन इज अ लीफ बेस. ओके, तो स्मॉल leaf like structure may be present near to the leaf base that are called as a stipules. आता इथं आपल्याला हे दिसतात बघा, लीफ सारखे दिसणारे पार्ट्स आहेत इथं. या लीफ बेसच्या तिथं काय आहे, छोटेसे एकदम या लीफ सारखे दिसणारे काय आहेत, पार्ट्स इथं दिसतात बघा. हे हा पार्ट आहे, या साईडला पण असा पार्ट दिसतो, इथे याच्यामध्ये पण इथं दिसतं स्मॉल पार्ट हा दिसतो, किंवा इथं खाली आपल्याला याच्यामध्ये पण हे लीफ सारखे दिसणारे पार्ट्स दिसतात छोटेसे. सो दॅट आर कॉल्ड ॲज अ स्टिप्यूल. तो जो पार्ट आहे तर तो काय असतो, स्टिप्यूलचा पार्ट असतो.
that one is the stipule. At the base of the leaf there is a small leaf like structure grows. जिथं बेस आहे तर तिथं काय असतात छोटे पानांसारखे दिसणारे भाग काय होतात ग्रो होतात. सो दॅट इज द स्टिप्युलर. त्या पार्टला स्टिप्युल असं म्हटलं जातं. याच्यामध्ये आता आणखीन एका ह्याच्यामध्ये दाखवते बघा. इथं हे लिप स्टिप्युल आहे. तिथं आपल्याला दिसतात हे लिप स्टिप्युलचा छोटासा पार्ट इथं दिसतो आपल्याला. सो दॅट वन इज अ स्टिप्युल. आता हे सगळे काय आहे तर अशा प्रकारचे इथं क्वेश्चन विचारला पहा. डू यू सी स्टिप्युल्स इन ऑल प्लांट्स? अशा प्रकारचे स्टिप्युल्स तुम्हाला सगळ्याच प्लांट्समध्ये दिसतील का? नो. काही प्लांट्समध्ये आपल्याला फक्त असं दिसतं. हिबिस्कसच्या प्लांटमध्ये आपल्याला दिसतं म्हणजे जास्वंदाचे जे प्लांट आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हे स्टिप्युल्स दिसतात. बट ऑल प्लांट्स डू नॉट हॅव दिस पार्ट. दॅट वन इज अ स्टिप्युल. हा स्टिप्युलचा पार्ट सगळ्यांमध्येच असेल असं नाही. आलं लक्षात? सो ऑल दीज आर डिफरंट पार्ट्स ऑफ लीफ. हे सगळे काय आहेत तर लीफचे पार्ट्स आहेत. कुठले कुठले बघा. लीफ ऑफ ब्लेड म्हणजे मार्जिनचा जो पार्ट आहे पूर्ण फ्लॅट जो ब्रॉड पार्ट आहे लीफचा. सो दॅट वन इज हा सगळा पूर्ण जो भाग आहे ब्रॉड. सो दॅट वन इज द लीफ ऑफ ब्लेड. लीफ मार्जिन म्हणजे काय? एज ऑफ द लीफ. लीफ अपेक्स टिप ऑफ द लीफ. पेटियोल मीन्स stalk of the leaf. Then leaf base, so the part of the leaf of the stem where the leaf get attached to the stem, that is the leaf base. And stipules are the smaller parts where at the base there are some leaf like smaller parts grows on the stem that are called as the stipule. हे सगळे कशाचे पार्ट्स आहेत? लीफचे पार्ट्स आहेत असं आपण म्हणू शकतो. नाव सी द लीव्स ऑफ सम प्लांट्स हॅव द सिंगल अनडिवायडेड लीफ ब्लेड अँड सिंगल मिडरिब. आता बघा आपण काही लीव्स जे आहेत तर त्याचा आपण जेव्हा आपण स्टडी करतो तर तेव्हा काय इथं दिसतं बघा आपल्याला. काहीमध्ये लीव्स जे आहेत तर ते सिंगल अनडिवायडेड लीफ ब्लेड असतं. म्हणजे याच्यामध्ये लीफ ब्लेडचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये डिव्हायडेशन आपल्याला दिसत नाही. फक्त सेंटरला काय दिसते आपल्याला एक सिंगल मिडरिब दिसते. म्हणजे मध्य काय असतो हा ही जी व्हेन आहे तर ती दिसते. सो दॅट इज अ सिंगल मिडरिब असं म्हटलं जातं. याच्यामध्ये आपल्याला हे सिंगल लीफ आहे. याच्यामध्ये आपल्याला बघू शकतो आपण इथं सेंटरला काय आहे पूर्ण असं ब्रॉड मिडरिब आहे. कसला पार्ट आहे तो? मिडरिबचा पार्ट आहे. ठीक आहे. सो धिस टाईप ऑफ सच लीव्ज आर कॉल्ड एज अ सिम्पल लीव्ज. अशा प्रकारचं जे लीफ आहे तर ते काय आहे? सिम्पल लीफ आहे. सो दॅट इज कॉल्ड एज अ सिम्पल लीफ. सिम्पल लीफ कुणाला म्हणायचं? ज्याच्यामध्ये पूर्ण जो लीफचा ब्लेडचा पार्ट आहे तर तो अनडिवायडेड नाही तर तो काय आहे? सिंगल असतो. लीफ ब्लेडचा पार्ट काय आहे? सिंगल आहे. दॅट इज अनडिवायडेड. सो दॅट टाईप ऑफ लीफ इज कॉल्ड एज अ सिम्पल लीफ. हे आपल्याला काय सांगता येते? लीफचे टाईप्स आपण बघूया. इथं लिहूया आपण इथं टाईप्स ऑफ लीफ. टाइप्स ऑफ लीफ. पहिला टाइप काय बघितला आपण? सिंपल लीफ. सिंपल जे एंटायर लीफ आहे तर ते काय आहे? सिंपल लीफ. आता however sometimes see leaf blade of the leaves in some leaves or the plants, that is a divided one in many smaller parts, that is called as a leaflets. आता बघा काही वेळेस काय होतं बघा, काय वेळेस काय होतं की लीफचा पूर्ण जो पार्ट आहे तर तो काय होतो साध्या छोट्या छोट्याशा लीफलेटमध्ये काय होतं ते डिवाइड होतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला असे डिवायडेशन दिसतात. तर असे जे लीफ आहेत तर ते काय आहेत? सो दॅट आर कॉल्ड एज त्याला काय म्हटलं जातं? कंपाऊंड लीव्ज असं म्हणतात. हे जे लीव्ज आहेत तर ते काय आहे? कंपाऊंड आहे.
याच्यामध्ये सगळे जे लीव्ज आहेत तर ते स्मॉल छोट्या छोट्या अशा पार्ट्समध्ये त्याचं डिवायडेशन झालेलं असतं. जसं तुम्ही टॅमॅरिनमध्ये बघू शकता असं, किंवा आंबल्यामध्ये म्हणजे आवळ्याचं जे झाड आहे त्याचं पान बघू शकता, किंवा चिंचेचे जे पान आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला काय होतं, पूर्ण असं एंटायर जे लीफ आहे पूर्ण एंटायर लीफ दिसत नाही. तर लीफ कसं झालेलं असतं, त्याच्यामध्ये अशा छोट्या छोट्या लिफलेटमध्ये काय झालं असतं, त्याचं डिवायडेशन झालं असतं. सो दॅट टाईप ऑफ लीफ इज कॉल्ड एज अ कंपाऊंड लीफ. तर ते काय आहे, कंपाऊंड लीफ असं त्याला म्हणतात, संयुक्त. आणि हे साधे पान आणि हे संयुक्त पान, पर्ण असं त्याला म्हटलं जातं. सो दीज आर द मेन 2 टाईप्स ऑफ अ लीफ. हे लीफचे काय आहे, 2 टाईप्स आपल्याला सांगता येतील. सिम्पल लीफ अँड कंपाऊंड लीफ आर 2 मेन टाईप्स ऑफ द लीव्स. हे लीव्सचे म्हणजे पानांचे काय आहे तर 2 मुख्य प्रकार आपल्याला सांगता येतील. आता याच्यानंतर बघा, ऑब्झर्व अँड डिस्कस. ऑब्झर्व द ब्रांचेस लाईक रोज, नीम, कोरिएंडर, हिबिस्कस एक्सेट्रा. याच्यामध्ये तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचं. पहा, हे सगळे प्लांट्स तुमच्या सभोवताली आहेतच. त्याच्यामध्ये ब्रांचेस जे आहेत म्हणजे ज्या फांद्या आहेत त्याचं काय करायचं आहे, तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचं आहे. कशा कशाचं, तर रोज प्लांट जे आहे म्हणजे गुलाबाचं जे झाड आहे तर त्याच्यामध्ये कशा प्रकारच्या ब्रांचेस आहेत त्याचं ऑब्झर्वेशन करा. नीम म्हणजे कडुलिंब असते त्याचं, कोरिएंडर म्हणजे कोथिंबीर, हिबिस्कस म्हणजे जास्वंद, हे सगळे जे प्लांट्स आहेत. सो ऑब्झर्व द ब्रांचेस ऑफ ऑल दीज प्लांट्स. इन द डिफरंट प्लांट्स द अरेंजमेंट ऑफ लीव्स ऑन द स्टेम दॅट इज डिफरंट. वेगळ्या प्रकारच्या मध्ये आपण वेगळ्या प्रकारचे जर काय ब्रांचेस घेतले आपण, याच्यामध्ये बघा वेगळ्या प्रकारची अरेंजमेंट आहे. या प्लांटमध्ये काय आहे, वेगळ्या प्रकारची अरेंजमेंट आपल्याला दिसते. अरेंजमेंट ऑफ द लीव्स दॅट आर डिफरंट इन डिफरंट प्लांट्स. असे आपल्याला वेगळ्या प्रकारच्या मध्ये काय होतं, वेगवेगळे असे अरेंजमेंट आपल्याला इथं दिसून येते. तर इथं त्याच्यानंतर हे बघा, ही अरेंजमेंट वेगळीच आहे. अरेंजमेंट ऑफ द लीफ सो दॅट आर डिफरंट इन डिफरंट प्लांट. जसं हे बघा, याच्यामध्ये आपल्याला लीवची अरेंजमेंट आहे तर ती वेगळी दिसते. पूर्ण गोलाकार अशी काय दिसते, ही अरेंजमेंट दिसते. तर अशा प्रकारे वेगळ्या प्लांट्समध्ये वेगवेगळ्या टाईपचे काय होते, हे लीवची अरेंजमेंट आपल्याला दिसून येते. इट मे बी अल्टरनेट, अपोजिट. अल्टरनेट म्हणजे कशी असते बघा, याच्यामध्ये आपण हे ब्रांच बघितलं आता इथं, याच्यामध्ये अल्टरनेट म्हणजे कसे आहेत पहा. एक या साईडला जर असेल, एक तर दुसरं काय असतो, दुसऱ्या साईडला असं असतं. त्याच्यानंतर हे आणि त्याच्यानंतर इकडं एक सिंगल काय असतं, प्लांट असतं. या इथं काय आहेत, हे 2 प्लांट्स आहेत, लीव्ज आहेत. तसं नाही, तर काय असतं, एक जर ब्रांच असेल तर या साईडला एक लीफ असणार आहे, दुसऱ्या साईडला दुसरा असणार आहे, त्याच्यानंतर या साईडला असं अल्टरनेट काय असणार आहे, सिंगल लीफ जेव्हा असते अशा प्रकारची अरेंजमेंट असते. सो दॅट इज अ अल्टरनेट टाईप ऑफ अरेंजमेंट ऑफ द लीव्स. ही काय आहे, अल्टरनेट अरेंजमेंट आहे. त्याच्यानंतर अपोजिट पण असते. अपोजिट ज्याच्यामध्ये आपल्याला हे अपोजिट दिसतं बघा, दोन्ही अपोजिट एकमेकांच्या अपोजिट आहेत. ही काय अरेंजमेंट कशी झाली, अपोजिट झालेली आहे. म्हणजे 2 लीव्ज आहेत आणि ते एकमेकांच्या काय आहेत, विरुद्ध आहेत. ही काय झाली, अपोजिट. म्हणजे इथं फॉर एक्झाम्पल आपण इथं डायग्राम काढू याची, तर इथं जर एक लीफ असेल तर या बरोबर याच्या एका दुसऱ्या साईडला असणार आहे. अशा प्रकारची काय आहे, अरेंजमेंट आहे. दॅट इज द अपोजिट वन. त्याच्यानंतर होरल्ड असते. होरल्ड म्हणजे कशी बघा, आता पूर्ण गोलाकार, जसं मगाशी आपण इथं बघितलं अशा प्रकारची अरेंजमेंट. म्हणजे इथं लीव्ह जे आहेत तर ते गोल असतात पूर्णपणे. होरल्ड म्हणजे कशी गोलाकार अरेंजमेंट असते. म्हणजे लीव्ज आहेत तर ते काय असतात, पूर्णपणे गोल असे काय झाले असते, त्यांची अरेंजमेंट इथं झालेली दिसून येते. सो दॅट इज अ होरल्ड. स्पायरल. स्पायरल म्हणजे कशी असते बघा,
असे सर्पिलाकार अशा प्रकारचे अरेंजमेंट आपल्याला दिसते. म्हणजे वरून आपण बघितलं त्या फांदीला तर असे कसे असते सर्पिलाकार अशा प्रकारची अरेंजमेंट आपल्याला दिसते. असे वेगळ्या टाईपमध्ये आपल्याला ही लीव्हची जी अरेंजमेंट आहे ऑन द स्टेम. सो दिस वन इज द अरेंजमेंट ऑफ द लीव्स ऑन द स्टेम. सो दॅट मे बी डिफरंट टाईप, दॅट मे बी द अल्टरनेटिव्ह or opposite or choral turn or spiral one. So according to the shape, leaves are rounded, palmate or lanceolate or linear. आता याच्या शेपनुसार पण काय करू शकतो आपण, जसा शेप आहे शेपनुसार पण आपण लीव्हचे शेप पण सांगू शकतो. काही वेळेला काय असतात पूर्णपणे राऊंड अशा शेपचे लीव्ज आहेत. त्याच्यानंतर पामेट पण असतात, म्हणजे पूर्ण आपले हा जो तळवा आहे त्याच्यासारखे काय असतात लीव्ज असतात. म्हणजे इथं मध्ये पार्ट असतो आणि साईडला काय असतात अशा प्रकारचे पाम लाईक असे काही अरेंजमेंट असते. काही सरळ असतात लिनियर अशा टाईपचे. असे पण काय शेपनुसार पण आपण या लीव्हचे काही डिफरंट टाईप्स आपण सांगू शकतो. ओके. सो तर तुम्हाला काय करायचं का, इन द बॉक्स गिवन इन युअर टेक्स्ट बुक ड्रॉ स्पेशल लीफ यू मे हॅव फाउंड. आता तुम्हाला या सगळ्या लीव्सपेक्षा वेगळ्या प्रकारचे लीव्स जर तुम्ही ऑब्झर्व केला असाल वेगळ्या प्रकारचं, त्याची काय असेल शेप वेगळा असेल किंवा वेगळ्या प्रकारची अरेंजमेंट असेल तर त्याची डायग्रॅम जी आहे तर ती तुम्ही काय करायची पुस्तकामध्ये काढायची आहे. नाव वन ॲक्टिव्हिटी इज गिवन हिअर. सी टेक अ प्युपल लीफ अँड मेज लीफ अँड ऑब्झर्व देम केअरफुली. आता तुम्हाला काय करायला सांगितलं पहा, पीपल लीफ म्हणजे पिंपळाचं पान घ्यायचं आहे आणि मेज म्हणजे मक्याचं पान घ्यायचं आहे आणि त्याच्या दोन्ही पानांचं नीट व्यवस्थित काय करायचं ऑब्झर्वेशन करायचं आहे आपल्याला. तर याच्यामध्ये जेव्हा आपण अशा प्रकारे काही लीव्हचा काय करतो ऑब्झर्वेशन करतो आपण, तर हे पीपल लीफ नाही पण त्याच्यासारखंच आहे. द पीपल लीफ और दिस लीफ इज डिवायडेड इंटू 2 इक्वल पार्ट्स बाय द सिंगल मिड व्हेन. आता इथं बघा आपण जेव्हा आपण याला काय करू असं दुमडू तर तेव्हा याचे 2 इक्वल पार्ट्स तयार झालेले आपल्याला दिसतात. हे कशामुळं, तर इथं सेंटरला काय आहे मिड व्हेन आहे. मिड व्हेन म्हणजे काय आहे मुख्य शीर आहे आणि त्याच्यामुळे काय झालेले असतात या लीफचे 2 इक्वल पार्ट्समध्ये आपण डिवायडेशन याचं करू शकतो. सो धिस मिड व्हेन दॅट लाईज अलॉंग द मिड लाईन ऑफ द लीफ ब्लेड. ही बरोबर या लीफ ब्लेडच्या मध्यभागी काय असते ही मिड व्हेन ही असते आणि त्याच्यामुळं काय असतं या लीफचे 2 पार्ट्समध्ये आपण डिवायडेशन करू शकतो. आता याच्यानंतर बघा सेकंडरी वेन्स इथं स्पष्टपणे तुम्हाला दिसतील. ही मुख्य काय आहे वेन आहे आणि त्याच्यानंतर सेकंडरी वेन्स पुन्हा याच्यामध्ये काय करायला दिसतात तुम्हाला त्याची अरेंजमेंट झालेली दिसते. मिड वेनपासून सेकंडरी वेन्स केलेले आहेत. दे आर अगेन ब्रांच. पूर्णपणे तुम्ही जवळ जाऊन याचं ऑब्झर्वेशन केला पुन्हा एकदा तर तुम्हाला ही अरेंजमेंट आणखीन काही इथं काय दिसतात या ज्या साईडच्या वेन्स आहेत त्याच्यामधून पुन्हा काय होतात आणखीन वेन्स काय होतात तयार होतात अँड दॅट फॉर्म्स अ नेटवर्क. आणि आपल्याला याचं एक पूर्णपणे नेटवर्क तयार झाल्यासारखं दिसतं. जसं डायग्राममध्ये आपण इथं पाहू शकतो बघा कसं असतं हे. तर साधारणपणे पिंपळाचं जे पान आहे तर ते कसे असतं बघा अशा प्रकारचे काय असते हे पिंपळाचं पान आहे. याच्यामध्ये मिड वेन आहे सेंटरला. याच्यामधून काय होतात अशा प्रकारच्या वेन्स केलेल्या आहेत. ही सेंटरची मिड वेन आहे आणि या काय आहेत सेकंडरी वेन्स आहेत. सेकंडरी वेन आणि ही काय आहे मिड वेन आहे. मिड म्हणजे मध्यभागी असते. आता एवढ्याच तर नाही याला पुन्हा काय येतं पुन्हा काय झालं त्याला या सेकंडरी वेन्स ज्या आहेत त्यांना पुन्हा काय झाले फाटे फुटलेले आहेत ब्रांचेस ग्रो झालेले आहेत. सो दॅट हॅव अ टर्शरी वेन्स. याला पुन्हा टर्शरी वेन्स तयार झालेले आहेत अँड दॅट फॉर्म्स अ नेटवर्क. आणि इथं कसं झालं आहे नेटवर्क फॉर्म झालेलं आहे. नेटवर्क म्हणजेच काय जाळं तयार झालेलं आहे या पूर्ण वेन्स. इथं या
वेनचं काय झालेलं आहे, जाळं तयार झालं आहे. अशा प्रकारचं जे लीफ आहे, सो दॅट अरेंजमेंट ऑफ द वेन्स, वेन्स म्हणजे ह्या ज्या शिरा आहेत त्यांची स्पेशल काय हे अरेंजमेंट आहे आपल्याला दिसते. सो दॅट टाईप ऑफ अरेंजमेंट ऑफ द वेन इज कॉल्ड ॲज अ रेटिक्युलेट टाईप ऑफ अरेंजमेंट. रेटिक्युलेट व्हेनेशन असं म्हणतात त्याला. हे काय आहे, रेटिक्युलेट व्हेनेशन. व्हेनेशन मीन्स अरेंजमेंट ऑफ व्हेन्स. व्हेन्स म्हणजे शिरा, म्हणजे पानांमध्ये ज्या असणाऱ्या शिरा आहेत त्यांची अरेंजमेंट. सो दॅट इज कॉल्ड ॲज अ व्हेनेशन. आता ही व्हेनेशन याच्यामध्ये कशी आहे, या लीफमध्ये रेटिक्युलेट आहे. रेटिक्युलेट म्हणजेच काय आहे, रेटिक्युलेट म्हणजे त्याचं एक नेटवर्क तयार झालेलं आहे. कसलं, रेटिक्युलेट म्हणजे नेटवर्क, म्हणजे जाळी, पूर्ण जाळी तयार झाली आहे. तर अशा प्रकारची व्हेनेशन आहे, तर ते काय आहे, रेटिक्युलेट व्हेनेशन आहे. आता जेव्हा तुम्ही मेज मधलं किंवा शुगर केन किंवा गवती चहा असतो बघा आपल्याकडे, किंवा गवत असेल किंवा मेज आहे, जवारचं लीफ असेल, मक्याचं, ज्वारीचं लीफ आहे, तर हे जेव्हा तुम्ही त्याचं ऑब्झर्वेशन करता तर तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारची अरेंजमेंट दिसते व्हेन्सची. कशी ती दिसते बघा. फॉर एक्झाम्पल हे लीफ आहे, समजा आपण कशाचं आहे, तर शुगर केन किंवा कशाचं मेज आहे समजा, अशी एक मिड वेन असते याच्यामध्ये. कशी असते ही मिड वेन, कशी आहे बघा, पॅरलल टू द, म्हणजे असं लीफ आहे पूर्ण लांबट आकाराचं, आणि त्याला मिड वेन काय आहे, अशी सेंटरची मिड वेन आहे. आता याच्यामध्ये अशा सेकंडरी वेन्स नाही आहेत, आपल्याला दिसत नाही. तर कशा दिसतात, सगळ्या वेन्स आहेत या मिड वेनला काय दिसतात, पॅरलल असतात, समांतर दिसतात आपल्याला. पॅरलल म्हणजे काय, समांतर. तर अशा प्रकारची अरेंजमेंट शुगर केनमध्ये आपल्याला दिसते. म्हणजे जे ऊस आहे त्याच्यामध्ये, किंवा मेज म्हणजे मका, जवार म्हणजे ज्वारी, अशा या सगळ्या लीफमध्ये आपल्याला काय दिसतं, या प्रकारचे व्हेन्सची अरेंजमेंट दिसते. ही कसली अरेंजमेंट आहे, पॅरलल टू द मिड वेन. इथं पण काय आहे, सेंटर किंवा मिड वेन आहेच, मध्य शिर इथं आहेच, पण याच्यामध्ये जे सेकंडरी वेन्स आहेत त्या मात्र अशा झालेल्या नाही आहेत. तर त्या मिड वेनला कशा आहेत, पॅरलल आहे, म्हणजे त्या मुख्य शिरेला त्या काय होतात, पॅरलल जातात. आणि म्हणून या प्रकारचं जे व्हेनेशन आहे, सो दॅट इज अ पॅरलल व्हेनेशन. कसं आहे, पॅरलल व्हेनेशन असं याला म्हटलं जातं. सो दिस टाईप ऑफ व्हेनेशन इज अ पॅरलल व्हेनेशन. सो हिअर टू टाईप्स ऑफ व्हेनेशन आता आपण पाहिले बघा. एक आहे रेटिक्युलेट व्हेनेशन आणि दुसरं आहे पॅरलल व्हेनेशन. तर ऑब्झर्व द लीव्स of the some other plants in your surrounding and identify the types of venation. आता तुम्हाला काय करायचं आहे बघा, तुम्ही अशा डिफरंट लीफमध्ये काय करू शकता, त्याचं ऑब्झर्वेशन करू शकता. आणि त्या प्रत्येक लीफमध्ये आपल्या आता आजूबाजूला कितीतरी झाडं असतात वेगळ्या प्रकारची, त्या पूर्ण त्यांच्या असे लीव्ज आहेत तोडायचे नाहीत, झाडावरच काय करायचं त्याचं ऑब्झर्वेशन तुम्हाला करायचं आहे. कशा प्रकारे यांची वेनची अरेंजमेंट आहे, कुठल्या टाईपचे लीफ आहेत वगैरे याचं ऑब्झर्वेशन तुम्ही करू शकता. तर इथं तुम्हाला एक मजेदार एक गोष्ट इथं करायला सांगितली आहे बघा. टेक अ फॉलन पीपल लीफ अँड सोक इन द वॉटर फॉर 15 to 20 days. ड्राय इट अँड मेक द ग्रीटिंग कार्ड ऑफ द लेस लाईक लीफ ऑफ यू गेट. आता तुम्ही काय करायचं आहे बघा, छोटंसं एक पिंपळाचं जे पान आहे जे जमिनीवर पडलेलं असतं ते घ्यायचं, त्याला 15 ते 20 दिवस पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं. त्याच्यानंतर ते पूर्णपणे वाळवायचं आणि त्याच्यापासून तुम्ही ग्रीटिंग तयार करू शकता. आणि अशा प्रकारे एक मजेदार गोष्ट तुम्ही करू शकता, ज्याच्यामध्ये पण या पीपल लीफमध्ये आपल्याला हे रेटिक्युलेट टाईपचं व्हेनेशन दिसून येतं. सो हिअर वी स्टॉप. आता इथं आपण थांबूया. इथं बघा आता तुम्हाला काय एक्सरसाइज करायचं बघा. सो दीज आर डिफरंट टाईप्स ऑफ पार्ट्स ऑफ लीफ. या सगळ्याच्या डेफिनेशन्स तुम्हाला लिहायच्या आहेत प्रत्येकाच्या. काय करायचं आहे, प्रत्येकाची डेफिनेशन लिहायची आहे. सो व्हॉट इज टुडेज एक्सरसाइज.
क्वेश्चन. डिफाईन. काय काय डिफाईन करायचं बघा. लीफलेट, मार्जिन, अपेक्स म्हणजे काय, पेटिओल, लीफ बेस आणि स्टिप्यूल म्हणजे काय आहे. राईट द टाइप्स ऑफ क्वेश्चन 2. राईट टाइप्स ऑफ लीफ. त्याच्यानंतर क्वेश्चन 3. ड्रॉ डायग्राम ऑफ parts of leaf. हे काय करायचे तुम्ही, एवढा जो एक्सरसाइज आहे ते तुम्ही तो कंप्लीट करायचा आहे. सो दिस इज अबाउट द टुडेज एक्सरसाइज.